महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात आजपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज आहे। हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय। यामुळे रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघर जवळ 22 ते 24 मे दरम्यान समुद्र खवळण्याची शक्यता आहे। खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणे टाळण्याचे आवाहन हवामान खात्याने केलंय। हे चक्रीवादळ 24 मे पर्यंत अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकणार आहे। राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी समुद्र या काळात खवळलेला राहणार आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलूया। उदय, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय, समुद्र खवळलेला असणार आहे अशा ज्या सूचना येत आहेत, काय सांगाल? सुवर्ण हवामान विभागाकडून जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार उत्तर कर्नाटक आणि गोवा समोरच्या समुद्र किनाऱ्यामध्ये कमी दाबाचा पट्टा जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे साहजिकच ही चक्रीय परिस्थिती आहे वादळाची ही प्राथमिक स्तरावरती निर्माण होत होते आहे। 36 तासांनंतर या संदर्भात जी आहे अधिकृत माहिती जी हवामान विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे। मात्र सध्या जी प्राथमिक माहिती मिळते आहे त्यानुसार जर का चक्रीय परिस्थिती निर्माण झाली, जर का चक्रीवादळ निर्माण झालं तर त्याचा थेट धोका जो आहे उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात या दोन समुद्र किनाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे। पुढील 36 तासामध्ये नेमकी किती तासाने हा संपूर्ण कमी दाबाचा पट्टा जो आहे तो सक्रिय होतोय, चक्रीय अभिसरण कशा प्रकारे निर्माण होतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। नक्की, धन्यवाद उदय, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आजपासून 25 मे पर्यंत मुंबईसह दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातील घाट भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो। 20 आणि 23 मे दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वाऱ्यासह विखुरलेला हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे। या काळात किनारपट्टीवर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे। केरळमध्ये येत्या 4 ते 5 दिवसात मान्सून सुरू होण्याकरता परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे। मुसळधार पावसाने राज्याच्या अनेक भागांना झोडपलाय। उत्तर पुणे जिल्ह्यासह उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तडाखा दिलाय। या पावसाने पिकांचं मोठं नुकसान केलेलं आहे। मान्सून पूर्व पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही झोडपलं। सकाळपासूनच पावसाची संततधार जिल्ह्यात सुरू आहे। मुसळधार पावसामुळे मालवण, कुडाळ, माणगाव इथल्या अनेक भागातला वीज पुरवठा खंडित झालेला आहे। सोलापूर शहरासह जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। जिल्ह्यात पुढच्या 4 दिवसात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। सोलापूर शहरासह माढा, बार्शी, अक्कलकोट या तालुक्यामध्ये दमदार पाऊस आहे। आपण दृश्य बघतोय 3 ठिकाणची मावळ, रायगड, धाराशिव, मावळ तालुक्याला पावसाने झोडपून काढलाय। पावसामुळे रस्त्यावर पाणी झाल्याचं आपण बघू शकतोय। वाहन चालकांची त्यामुळे तारांबळच उडाली। मान्सूनपूर्व पावसाने अलिबागला सुद्धा झोडपलेला आहे। रायगडमधल्या अलिबाग शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलंय, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला। तर धाराशिव जिल्ह्यातल्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे धाराशिवमधल्या अनेक घरातल्या पत्र्यांची विल्हेवाट लागलेली आहे। म्हणजे घरावर जे पत्रे लावलेले असतात ते उडून गेलेले आहेत। अनेक संसार उघड्यावर आले आहेत। विद्युत खांब कोसळले, त्यामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला। तर पुण्यामधली ही 3 दृश्य आपण बघतोय वेगवेगळ्या भागातली। मान्सून पूर्व पावसाने पुण्याला सुद्धा झोडपलं। काही तासांच्या सतत आलेल्या पावसाने पुण्याच्या रस्त्यावर पाणी झालं। नाले तुंबले, रस्ते पाण्याखाली गेले, त्यामुळे वाहतूक कोंडीचा सुद्धा सामना नागरिकांना करावा लागला। सतत पडणाऱ्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली। शिवणे, वारजे, औंध, एनडीए, पाषाण, शिवाजीनगर या सगळ्याच भागात पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडालेली आहे। पुण्यामध्ये सलग 3रा दिवस आहे मुसळधार पाऊस पडतोय।
शिवणेतली दृश्य, कात्रजमधली दृश्य, शिवाजीनगरमधली दृश्य, या सगळ्या ठिकाणी पावसामुळे सलग 3 तास पाऊस पडला आणि त्यामुळे पावसामुळे पाणीच पाणी झालं। कात्रजमध्ये तर आपण परिस्थिती बघाल, अक्षरशः रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे। एखादी गाडी गेली की दोन्ही बाजूला मोठ्याच्या मोठ्या लाटा पसरतात, अशी परिस्थिती कात्रजमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे आजूबाजूला असलेल्या दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। पुणे शहरातल्या रस्त्यांची पावसामुळे कशी दुरवस्था झाली ते आपण पाहिलं। काही तासच सलग पाऊस पडत होता, पण पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झालं। पुण्यातल्या अनेक मुख्य रस्त्यांना जलमय म्हणजे नदीचं स्वरूप आलं होतं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पाऊस थांबल्यानंतर कसा चिखलच चिखल झाला ते आपण बघू शकतोय। अनेक पुण्यातले असे रस्ते जिथे कामं सुरू आहेत आणि त्यामुळे त्याचा फटका पुणेकरांना बसला। पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याचं पितळही या ठिकाणी उघडं पडलेलं आपल्याला बघायला मिळतंय। पुणे शहराला काल मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं पाहायला मिळालं। केवळ 1 ते 2 तास आलेल्या पावसानं पुणेकरांची मोठी तारांबळ जी आहे ती झालेली पाहायला मिळाली। काल शहरात दुपारच्या नंतर जो खरं तर अवकाळी पाऊस झाला, त्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचलेलं पाहायला मिळालं। मी आता ज्या परिसरात आहे तिथे देखील काल अक्षरशः गुडघ्याभरापर्यंत पाणी जे आहे ते या परिसरामध्ये साचलेलं पाहायला मिळालं होतं। खरं तर काल दुपारनंतर पुणे शहरातल्या सर्व भागांमध्ये मुसळधार पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली पाहायला मिळाली होती। काल रात्री 9 वाजेपर्यंत हा सगळा पाऊस जो आहे तो पुणे शहरातील अनेक भागांमध्ये सुरू होता। स्वारगेट असेल, कात्रज असेल, कोंढवा असेल, धायरी असेल, शिवाजीनगर असेल, या सगळ्या भागांमध्ये मोठा पाऊस काल पुणे शहरात खरं तर झालेला पाहायला मिळाला आणि त्या झालेल्या पावसामुळे पुणे शहरातील अनेक रस्त्यांची जी आहे ती दुरवस्था पुन्हा एकदा समोर आलेली पाहायला मिळते। कारण पुणे शहरातल्या सर्व मुख्य रस्त्यांवर काल गुडघाभर पाणी जे आहे ते साचलेलं पाहायला मिळालं। महापालिका प्रशासनाच्या कार्यभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण होते। खरं तर काल जो पाऊस झाला तो मान्सूनपूर्व पाऊस होता। पुणे शहरासह जिल्ह्याला पुणे वेधशाळेकडून 3 दिवसाचा ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर मोठा पाऊस जो आहे तो पुणे शहरात झालेला पाहायला मिळाला। जवळपास 40 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस ह्या सगळ्या परिसरात जो आहे तो शहरातला झालेला आहे। घाटमाथ्यावर देखील मोठा पाऊस झाला, पण या 1 तासाच्या पावसानं ही रस्त्यांची अवस्था आपण पाहताय। जे दुचाकीस्वार आहेत, जे पुणेकर आहेत, त्यांना अक्षरशः जीव वेठीस धरून या पुण्यातल्या मुख्य रस्त्यांवरून गाड्या चालवाव्या लागत आहेत। अनेक जण कालपासून आपण पाहतोय की या रस्त्यांवरती स्लिप होऊन पडलेले आहेत। झाडपडीच्याही तितक्याच घटना आहेत। जवळपास 30 ते 31 झाडपडीच्या घटना या शहरभरात घडलेल्या आहेत आणि पुणे महापालिकेकडून खरं तर रस्ता दुरुस्तीसाठी अनेक कामे हातात घेण्यात आलेली होती। बेस्ट 15, बेस्ट 17 अशा खरं तर पार्श्वभूमीवर ही सगळी रस्त्याची कामे सुरू होती, पण पावसाळा येण्याच्या आधी ही कामे वेळेत पूर्ण व्हावी अशा सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या, पण त्यावरती कुठलाही खरं तर ॲक्टिव्हिटी झाली नाही आहे, कुठलीही ॲक्शन झाली नाही आहे आणि आता ह्या पुण्यातील रस्त्यांची ही दुरावस्था आपण पाहतोय। वाहन चालकांना जे आहे ते वाहतूक कोंडीला देखील पुणेकरांना काल मोठं सामोरं जावं लागलं होतं। सिंहगड रोड असेल किंवा JM रोड असेल, फर्ग्युसन कॉलेज रोड असेल, त्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली पाहायला मिळाली। आज पुन्हा पुणे शहरात मुसळधार पावसाची शक्यता आहे। आज देखील पुणे शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट आहे। आज दुपारनंतर पुन्हा पुण्यात मोठ्या पावसाची शक्यता आहे, पण पुन्हा एकदा या सगळ्या जी वाहतूक कोंडी होती, या रस्त्यांवरती पाणी साचते किंवा ज्या अनेक इतर ज्या घटना घडतात, चेंबर्समधनं पाणी येते, या सगळ्यानंतर जे आहे ते पुणे महापालिका खरं तर पावसाळ्यापूर्वी, खरं तर पाऊस 15 दिवसावरती मॉन्सून आहे त्याच्यापूर्वी ही सगळी कामे पूर्ण होतील का? आणि काल जो नाहक त्रास पुणेकरांना सहन करावा लागला आहे, त्या त्रासावरती कुठेतरी खरं तर पुणे महापालिका ॲक्शन घेऊन पुणेकरांची वाहतूक कोंडीतून, या खराब रस्त्यातून खरं तर सुटका पुणेकरांची होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।